आणि त्या दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या। एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं 56% वेतन जमा झालंय। उरलेलं 44% वेतन कधी मिळेल याबाबत एसटी कर्मचारी चिंतेत आहेत। पूर्ण पगार द्या अन्यथा आंदोलन करणार, एसटी कामगार संघटनांचा आंदोलनाचा इशारा। 8 ते 10 दिवसांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार होणार आहे। गुणरत्न सदावर्तेंची ही माहिती। एसटी विलिनीकरणाचा लढा सोडला नसल्याचंही वक्तव्य। आम्ही आमचा लढा कधी थांबवलेला नाही। वेळ जर जाणार असेल तर बँकेतून ओव्हरड्राफ्ट म्हणजे त्यांना लागणारा म्हणजे पगार एवढे पैसे सुद्धा त्यांना बँकेतून मिळू शकतात आणि परतफेड ती महामंडळाकडून होऊ शकते, अशी सुद्धा व्यवस्था आम्ही केलेली आहे। संतोष देशमुख प्रकरणाची पुढील सुनावणी 24 एप्रिलला। आरोपींच्या वकिलांना सर्व पुरावे, कागदपत्र, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस देण्यात आल्याची माहिती। देशमुखांना मारहाण होतानाचा व्हिडिओ न्यायालयात सादर केलाय। व्हिडिओ आरोपींनीच रेकॉर्ड केलेला होता। साक्षीदारांची नावं उघड करण्यात येऊ नयेत, आरोपींच्या वकिलांना सूचना। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची ही माहिती आहे। या व्हिडिओतला कुठल्याही प्रकारे बाहेर याला प्रसिद्धी मिळू नये आरोपींचं म्हणणं त्यांनी मागितलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं ते 24 तारखेला दिलं जाईल। त्याच्यानंतर या संदर्भात देखील सुनावणी होईल। निर्दोष मुक्ततेसाठी वाल्मिक कराडचा कोर्टात अर्ज, तर वाल्मिकची संपत्ती मकोकाखाली जप्त करण्यासाठी कोर्टात अर्ज। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची माहिती। नवीन सीआयडी तर्फे अर्ज देण्यात आला की मकोकाखाली याची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी। प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झाला असला तरी आजचा मुक्काम कारागृहातच। कोर्टाकडून कागदपत्र मिळण्यास विलंब झाल्यानं कोरटकरला आजची रात्र कळंब कारागृहातच काढावी लागणार आहे। शिवाय शिवरायांचा अवमान केला आणि त्या प्रकरणामध्ये कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून आता जामीन दिलाय। लातूरमध्ये मुंबई पोलिसांनाच उघडलाय ड्रग्ज कारखाना। रोहिणी गावातील पत्र्याच्या शेडमधील कारखान्यावर डीआरआयच्या पथकाकडून छापा। 2 कोटींचा ड्रग्ज जप्त, 2 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। कळंबमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरण, दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी। 9 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपींची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी। सप्तशृंगी गडावर भाविकांची अलोट गर्दीमुळे भाविकांची एकमेकांना ढकलाढकली। वेटिंग हॉलमध्ये देखील गर्दी होऊन भाविकांमध्ये ढकलाढकली।